आज आपण श्रावणातील सणासाठी बनवली जाणारी नागपंचमी स्पेशल पारंपरिक हळदीच्या पानातील पातोळ्या तयार करणार आहोत। तर या व्हिडिओत आपण सारण, पारी आणि हळदीच्या पानांना पातोळ्यात आकार कसा द्यायचा ते सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी वर्षा, VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आपण कृतीकडे वळूयात। तर सर्वात आधी पाऊण ते 1 वाटी गूळ सुरीने अगदी बारीक चिरून घेतला। एक मोठा नारळ फोडून किसून घेतला। एका पातेल्यात 1 चमचा तूप घेऊन पाऊण वाटी गूळ आणि 1.5 वाटी ओलं खोबरं घालून एकत्र करून घेतलं। गॅस फ्लेम चालू करून गूळ आणि खोबरं एकजीव होईपर्यंत परतले। सारण अजिबात ओलं ठेवायचं नाही आणि एकदम कोरडंही करायचं नाही। सारण तयार झाल्यावर त्यात शेवटी 1 चमचा वेलची पूड घातली। तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता, पण गूळ खोबरं वेलचीची चव अप्रतिम लागते। आता आपण पारीसाठी उकड काढायला घेऊयात। एका पातेल्यात 2 वाटी पाणी, पाव चमचा मीठ आणि 1 चमचा तूप घालून उकळायला ठेवले। मग गॅस कमी करून 2 वाट्या तांदळाचे पीठ घातले। पीठ व्यवस्थित चमच्याने ढवळून 2 मिनिटे उकड काढून घेतली आणि व्यवस्थित एकत्र करून गॅस बंद केला। मग 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ दिली। त्यानंतर कोमट असतानाच एका ताटात काढून घेतले आणि थोडं पाणी वापरून मऊसर होईस्तोवर मळून घेतले आणि मग पिठाचे 10 ते 12 लिंबा एवढे गोळे करून घेतले। आता आपण स्वच्छ धुतलेली हळदीची पाने दोन्ही टोके कात्रीने कापून घेतली आणि मग मध्ये कापून पानाचे 2 भाग करून घेतले। विशेष म्हणजे मी इथे गावाहून आणलेली फ्रेश हळदीची पाने वापरली आहेत, त्यामुळे वाफवताना पातोळ्यांना खूपच छान सुगंध येत होता। मग या कापून घेतलेल्या पानांवर पाण्याचा हात फिरवून एक गोळा हाताने चपटा करून ठेवला आणि मग बोटांनी पसरवत गोल थापून घेतला। मध्ये बोटांना पाणी लावायचे, म्हणजे गोलाकार पसरवायला मदत होईल। पारी जास्त जाडही ठेवायची नाही, एकदम पातळच थापून घ्यायची। मग त्यावर 1 चमचा सारण मध्यभागी ठेवून बोटांनी उभं पसरवलं। तुम्ही प्लेटवर बांधून हातानेच प्रेस करून बंद करू शकता, किंवा मग अशा प्रकारे हातात घेऊन 2 बोटांनी प्रेस करत चिकटवून घ्यायची। चिकटलं की नाही याची खात्रीही करून घ्यायची। अशा प्रकारे सर्व पानं भरून घेतली। इकडे स्टीमरमध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवले आणि मग स्टीमर प्लेटला तुपाचा हात लावून प्लेट स्टीमरमध्ये ठेवली। त्यावर तयार केलेली पातोळ्या वाफवायला ठेवल्या। एकावर एक अशी 10 ते 12 पाने लावून घेतली। माझा स्टीमर मोठा आहे म्हणून मी एकदमच लावले, तुम्ही बॅचमध्ये लावू शकता। त्यानंतर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं एकदम लो फ्लेमवर वाफवून घेतले। 20 मिनिटांनंतर झाकण काढून एक पान उघडून शिजलंय की नाही हे तपासलं। पातोळी शिजल्यावर त्यावर एक प्रकारची चमक येते आणि बोट लावल्यावर पीठही हाताला चिपकत नाही। यावरून आपल्याला पातोळी तयार झालेत हे समजते। अशा प्रकारे हळदीच्या पानातील सुवासिक पातोळ्या तयार करून घेतल्या। हळदीच्या पानांची चव आणि सुगंध यामुळे पातोळ्या आणखीनच चविष्ट लागतात। अशा प्रकारच्या आणखीन रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा। रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा।